अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या गोष्टींची तुला वाट पाहायची आवश्यकता नाही, कारण आता त्या गोष्टी तुझ्या मार्गात ठेवलेल्या आहेत आणि आपसूक तुझ्या मार्गात त्या येणार आहे, तुला मिळणार आहे. तुझी प्रतीक्षा आज मी समाप्त करतो. आज या घडणाऱ्या प्रक्रियेवर विश्वास कर, कारण देव तुलाच ते सर्व काही देणार आहेत, ज्याची तुम्ही आजपर्यंत प्रतीक्षा करत होतात. मला माहीत आहे की तुमचे मन खूप आतुर झाले आहे. काही गोष्टींसाठी जितके प्रयत्न केले आहे तितके यश मागील काळात तुम्ही संपादन न केल्यामुळे तुम्ही मनाने खचला आहात. म्हणूनच आज हा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तो तुम्ही संपूर्ण ऐकावा, कारण त्यातील काही संकेत हे तुमच्यासाठीच असू शकतात. जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर तुला काहीही कमी पडणार नाही. तुझे भविष्य उज्ज्वल केल्या जात आहे. कधीकधी काही गोंधळांमुळे तुमच्या मनात खूप काही प्रश्न येतात की ते घडेल का, असे होईल का, मग मी ते करेल का. तर होय, तुम्ही करू शकता. तुम्ही फक्त प्रयत्न करा, कारण प्रयत्नांना यश देणारा तुमचा देव तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला आजही असे वाटत असेल की तुम्ही हार मानत आहात, तर मी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो की तुम्ही हार न मानता पुढे जा. त्या गोष्टींमध्ये सक्षम व्हा ज्या तुम्हाला नवीन आत्मसात करायचे आहेत, शिकायचे आहेत आणि पुढे जायचे आहे. तुमच्या वेदना, दुःख, ताण, तणाव आणि संघर्षांना मी तुमच्यापासून वेगळं करू इच्छितो, पण तुम्ही ते स्वीकारण्याची तयारी ठेवा, कारण बदल घडतील आणि बदल घडत असताना प्रक्रियेवर जो कोणी विश्वास ठेवेल त्याच्यासाठी ती प्रक्रिया घडत जाईल. कुठल्याही ठिकाणी प्रयत्न करत असताना तुमचा देवावर अधिक विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देतात. कधीकधी तुम्ही जर काही गोष्टींसाठी वाट पाहत आहात तर संपूर्ण विश्वास ठेवा. ज्या गोष्टींचा शोध घेत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. कधीकधी लोक घाबरतात आणि मागे सरकतात, पण ते देवाला विसरून जातात. तसे न करता देवाला आठवण ठेवा. तुम्ही आज ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कसे पोहोचले आहात. सहजासहजी कुणालाही काहीही प्राप्त होत नाही. सर्व काही एका दिवसात स्थापित व्हावे असे कधीकधीच घडते. त्यामुळे प्रयत्न करत राहा. प्रयत्नांना यश देणारा तुमचा देव ज्या क्षणाला तुमच्यासोबत असेल तेव्हा तुमच्या मनातील भीती, भय दूर केल्या जाईल. स्वामी शक्ती त्यांच्याच पाठीशी उभी असते जिथे प्रयत्न केल्या जातात आणि देवावर विश्वासही ठेवला जातो. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास करतो त्याला मी कधीही अंधारातून चालू देत नाही, तर त्याच्यासाठी कुठल्या ना कुठल्या दिशेने माझा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन तो पुढे जातो आणि असे तुम्ही मागितलेले अलगद तुमच्या हातावर देतो. जेव्हा तुम्ही त्याला चमत्कार म्हणता तेच माझे आशीर्वाद असतात. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनातील सुखद वेळ सुरू झाली आहे. क्षणिक सुखाच्या मागे धावू नका, तर निरंतर जे काही तुमच्या जवळ असेल, जो काही आनंद तुम्हाला दिलेला आहे, मग त्यात तुमचे प्रिय नाते असो, नात्यातील ते प्रेमळ बोल असोत, ते सर्व काही देवाने तुम्हाला दिलेले आहे. जर तुमचाही विश्वास नात्यांवर घट्ट करण्यासाठी आहे तर आताच होय, मला माझे नाते घट्ट ठेवायचे आहे असे टाईप करा.
कधीकधी लोक नात्यांवरचा विश्वास कमी दाखवतात आणि वेगवेगळे राहू लागतात. कधीकधी तर ताणतणाव इतके वाढतात, वादविवाद होतात, संघर्ष होतात आणि आपुलकीची भावना संपून जाते. त्यामुळे ताण निर्माण होतात, संघर्ष, वादविवाद वाढू लागतात. पण त्या क्षणाला भगवंताचे स्मरण करा आणि काही गोष्टींना आपसूक घडत जाऊ द्या, कारण ते सर्व काही ब्रह्मांडाच्या आणि परमेश्वराच्या हाती आहे. काही गोष्टी घडत गेल्यामुळे तुम्ही काही गोष्टी सहज प्राप्त कराल. कधीकधी तुमचा देवावरचा विश्वास देखील उडू लागतो. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कधी काही संघर्ष असतो, पण तो संपण्यासाठी काही काळ लागतो. तो काळ मात्र तुम्हाला फार कठीण वाटू लागतो. पण न घाबरता पुढे गेलात तर सर्व काही कठीण संपून जातं आणि अगदी सोपं आणि सहज तुमच्या मार्गात येऊ लागतं. नात्यातील ताणतणाव वाढण्यासाठी कधीकधी मनातले नकारात्मक विचार दूर करावे. जर तुम्हाला काही गोष्टी एकमेकांबद्दल सहन होत नाही, तर त्या गोष्टींकडे कधीकधी दुर्लक्षही करावे लागेल. नाते जपण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. देव म्हणतात, बाळा, मी तुझी बाजूही राखतो आणि तुला उत्तर प्रगती करण्यासाठी पुढे नेतो. पण तू जर हार मानलीस तर काही नाती इथेच तुटतील आणि तू जर सांभाळून घेशील तर काही नाती खूप काळपर्यंत तुझ्यासोबत राहून तुला आनंद प्रदान करतील. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तुमच्या सर्व काही गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊ इच्छिता, पण त्यातूनही काही गोष्टी तुमच्या दुर्लक्षित केल्या जातात. जसे ज्या नात्यांना जपायचे आहे, ज्यांना मान सन्मान द्यायचा आहे, कधीकधी तो तुमच्याकडून राहून जातो का? कारण प्रत्येक नात्याची एक मर्यादा आहे, मान सन्मान आहे. तो जर तुम्ही देत राहिला तर कुठलेही नाते तुमच्यापासून दूर होणार नाही किंवा त्यातील ताणतणाव निर्माण होणार नाही. कधीकधी काही गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे घडणारच असे होत नाही. देव म्हणतात, पण तुझा देव सोबत असताना तुझ्यासोबत काही चमत्कार घडू शकतात. तेव्हा देवावर विश्वास ठेव. नात्यांना घट्टतेने बांधून ठेवण्यासाठी आनंदाचा वर्षाव करा. कारण कधीकधी स्वतःसाठी आनंद प्राप्त करणे हे महत्त्वाचे नाही, तर आपल्यापासून किती लोक आनंदी आहेत आणि आपण किती जणांना आनंद वाटतो हे देखील परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून आहे. जर तुम्ही सहमत असाल की आनंद वाटल्यावर अधिक आनंद प्राप्त होतो, तर होय म्हणा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होणे होय. जर तुम्ही नात्यापासून दुरावले असाल तर नाते जवळ येतील, आनंद मिळेल. स्वामी माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.